नमस्कार, माझं नाव विश्वास. नेहमीप्रमाणे आज देखील मी एक अत्यंत मस्त मजेशीर व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो वाचून जरूर त्याच्यावरती चिंतन मनन करावे व व्हिडिओ आपल्याला आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर आजचा विषय आहे समज, गैरसमज याच्यावर छोटंसं एक चिंतन. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात समज, गैरसमज असे न टाळता येण्यासारखे अनेक प्रसंग आपल्याबरोबरच असतात. आणि हो, समज हा एखाद्या साखरेप्रमाणे गोड असतो, तर गैरसमज हा संबंध दूध नासवून टाकणाऱ्या मिठाच्या खडासारखा असतो. मग आयुष्य नावाच्या दुधात काय टाकायचं ते ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं असतं. अर्थात कोणीतरी कुणाबद्दल काहीतरी सांगितलं म्हणजे तेच खरं असेल असं मानून आपण त्या व्यक्तीबद्दल, त्या घटनेबद्दल गैरसमजही करून घेतो. वास्तविक स्वतःच्या अनुभवाने खात्री केल्याशिवाय आपण तसेच पुढे जाणे म्हणजे आपण स्वतःच आपल्याच दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखा आहे. त्याऐवजी पूर्ण शहानिशा केल्यानंतर जी माणसं त्यांची पावलं टाकतात त्यांचं जीवन साखरेत घातल्यासारखं दुधासारखं चविष्ट होतं. पण मित्रांनो, तुम्ही विचारा की ते कसं शक्य आहे? हो, हे निश्चितच शक्य आहे. मित्रांनो, अशी कल्पना करा की आपण एका रम्य संध्याकाळी समुद्राच्या काठी फिरायला निघालो आहोत आणि अशाच वेळी आल्हाददायक वाऱ्याचा आनंद घेत आहोत. आपल्याच हातांनी त्याच समुद्राच्या काठावर पडलेल्या शिंपल्यांची आपण रास रचत आहोत आणि अचानक त्यातील एक शिंपला हळूच उघडतो आणि कळत न कळत त्या शिंपल्यातील मोती आपल्या हाती लागतो आणि तोच मोती आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकतो. कारण तो समज, गैरसमजाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आपल्या वास्तवाचं दर्शन घडवतो. त्यामुळे आपलं जीवन दुधासारखं मधाळ तर करतोच, पण त्याचबरोबर आपलं आयुष्य देखील न कळत मोत्यासारखं मौल्यवान होण्यास कारणीभूत होतो. परमेश्वराने असंच आपलंही आयुष्य मोत्यासारखं मौल्यवान करावं, याच्यासाठी समज, गैरसमजच्या भोवऱ्यातून आपल्याला देखील बाहेर पडावं लागणार आहे ना? तर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.